नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या नवीन तारखा जाहीर झालेल्या आहेत कंबाईनच्या गट ब व गट क च्या। तर मित्रांनो, जो शासन निर्णय आलेला होता 1 वर्षाची जी वय वाढ देण्यात आलेली आहे त्याबाबत, तर मित्रांनो नवीन अपडेट आलेले आहे आणि आजच 23 डिसेंबर 2024 म्हणजे आजच ही अपडेट आलेली आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, महत्त्वाची माहिती आहे ही MPSC वाल्यासाठी। तर पहा, विषय वैयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत। तर नवीन जी वैयाधिक उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे त्याच्या तारखाही जाहीर आलेल्या आहेत, कधीपर्यंत मित्रांनो फॉर्म भरायचा आहे, अर्ज करायचा आहे आणि नवीनची कंबाईनची जी एक्झाम होणार आहे तर त्याचेही डेट आलेले आहेत गट ब व गट क च्या। तर पहा, येथे महाराष्ट्र गट ब व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। तर पहा काय म्हटलं आहे शुद्धीपत्रकामध्ये। तर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। तर सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या व आरक्षण नमूद करून सुधारित मागणी पत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून संदर्भाधीन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। तर आयोगाकडून जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबत एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे। तर प्रस्तुत ज्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची मित्रांनो शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर पहा, त्याच्या फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे त्याची डेट आलेली आहे। तर जाहिरात क्रमांक येथे दिलेला आहे। परीक्षा जाहिरात महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024। तर उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे। तर अर्ज सादर करण्याचा दिनांक 26 डिसेंबर 2024 ते दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी मित्रांनो 23:59 वाजेपर्यंत ही मुदत राहणार आहे। डेट इथे दिलेली आहे फॉर्म भरायचा। तर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी मित्रांनो या वेळेपर्यंत भरायचा आहे। तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक 8 जानेवारी 2025 असेल। तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी बँकीय कार्यालयीन वेळेत आहे। तर प्रस्तुत शुद्धीपत्रकास अनुसरून महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल। तर मित्रांनो, हे केंद्र दिलेले आहेत। नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त येथे मित्रांनो परीक्षा उपकेंद्रावरही येथे प्रवेश देण्यात येईल। तर उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा विहित दिनांकास केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षेचा सुधारित दिनांक मित्रांनो, तर हे नवीन डेट आलेले आहेत। तर गट ब साठी पहा, तर गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 असेल। तर मित्रांनो, गट ब ची परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। तर गट क ची जी परीक्षा आहे ती दिनांक 4 मे 2025 रोजी होणार आहे। तर मित्रांनो, ही नवीन डेट आलेली आहे। तर संबंधित मूळ जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमधील कोणताही बदल नाही। तर नवीन मित्रांनो ही डेट आलेली आहेत, या डेट आलेल्या आहेत आणि हा शासन निर्णय मित्रांनो हे शुद्धीपत्रक आलेला आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।